नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत ओली भेळ। त्यासाठी आपण इथे पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण याची चटणी बनवून घेतलेली आहे। पुदिना आणि कोथिंबीर जास्त घ्यायची आहे, मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर लसूण देखील मी इथे 4 ते 5 पाकळ्याच घेतले आहेत, एकदम लसूण लागेल नाही तर त्यामुळे लसूण कमी घेतलेला आहे। आणि 2 तुकड्या आल्याचे घेतलेले आहेत छोटे। त्यानंतर इथे 1 चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपली चटणी तयार आहे। तुम्ही जिरे पावडर देखील घालू शकता। तर इथे मी एवढे मसालेच घातलेले आहेत। अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे। आणि त्यानंतर इथे खजूरची जी चटणी बनवतो आपण ओली भेळसाठी ती बनवत आहोत। खजूर आणि चिंच घेतलेले आहेत, खजूर 20 घेतलेले आहेत आणि चिंच थोडीशीच घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथे अर्धी वाटी गूळ घालून आपण चटणी वाटून घेतलेली आहे आणि आपल्याप्रमाणे पाण्याची कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण ओली भेळ बनवायला तयार करूया। तर त्यासाठी इथे मी मोठं एक वाडगं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बटाटा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, काकडी देखील घालू शकता। आणि त्यानंतर इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि चाट मसाला घालायचा आहे, ज्यामुळे कांदा, लसूण आपलं कांदा, टोमॅटो आणि बटाटा आहे त्याला चव येईल। आणि लिंबू देखील पिळलेला आहे। तर इकडे मी नुसते कुरमुरेच घातलेले आहेत, तुम्ही यामध्ये फरसाण किंवा शेव वगैरे घालू शकता, पण अशी जी टेस्ट असते ती वेगळी येते, त्यामुळे इथे मी नुसते कुरमुरेच घातलेले आहेत। आणि मग चटणी घालून घ्यायची आहे। तर इथे गोड चटणी घातलेली आहे आणि तिखट चटणी घालून घ्यायची आहे। दोन्हीही चटण्यांची पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, म्हणजे किती तुम्हाला पाहिजे ओली भेळ तशा प्रकारे तुम्ही घालू शकता, गोड तिखट। तर आता सर्व मिक्स करून घेऊया। तर अशा प्रकारे आपली ओली भेळ बनते। तर आता एका डिशमध्ये आपण सर्व करून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता की सगळी डिश घेतलेली आहे आणि आता आपली सगळी भेळ आहे ती सर्व करत आहोत। तर अशा प्रकारे आपली ओली भेळ तयार होते, छान लागते, अप्रतिम बनते। तर आता तिला सजावटीसाठी आपण शेव घेतलेली आहे, जी बारीक शेव भेळवाल्याकडे मिळते तीच घेतलेली आहे। तर ती आता आपण इथे घालून घेऊया। त्यानंतर कोथिंबीर गार्निशिंगसाठी आपण घालणार आहोत वर, ज्यामुळे असं छान दिसेल भेळ। तर अशा प्रकारे आपली भेळ तयार आहे। नक्की ट्राय करा, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशाच रेसिपींसाठी कमेंट देखील करा। धन्यवाद।